पैशाची एक घेऊन यायचे, ती बँकेला द्यायची, MSC बँकेला, आणि इथे जिल्हाधिकाऱ्यांकडनं तो जागेचा आदेश आहे, सरकारी जागा आहे. ज्या पद्धतीने पांढराकान सहकारी साखर कारखान्याला कायमस्वरूपी भाडे तत्वाने 99 वर्षाच्या कराने ती जागा दिलेली आहे आणि त्या जागेवर हा कारखाना उभा आहे आणि तीच ऑर्डर पुनश्च करून घ्यायची की जो कोणी घेईल त्याला त्याच ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे आणि त्याच ठिकाणी सुरू केल्यानंतर ती जागा त्यांना पुन्हा त्याच रीतीने त्याच पद्धतीने पुढे द्यायचे. आणि म्हणून हा प्रयत्न आहे. जे काही आतापर्यंत 40-42 वेळेला त्या ठिकाणी नोटिफिकेशन केल्या, टेंडर काढलं, पण इथलं वरच्या लेवलला, बँकेच्या लेवलला हे असं येणाऱ्याला असं फिडिंग केलं जायचं, असं त्यांना सांगितलं जायचं, हे भाऊ साक्री तालुका फार वेगळा आहे, तिथले कामगार फार वेगळे आहे, तिथले बाकीचे लोक फार वेगळे आहे, तुम्ही 40-50 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट कराल ते तुमचे डुबून जातील. येणारे धजत नव्हते, पण आपल्या कृपेने, आपल्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आम्ही सगळं खोडून काढलं आणि सांगितलं आमचा तालुका तसा नाही, आमचा तालुका हा फार सौजन्यशील आहे, हा विकासाची अपेक्षा ठेवून आहे. हे शिंदे साहेबांना सांगितलं, देवेंद्र भाऊंनी सांगितलं आणि अजितदादाने सांगितलं आणि त्याच पद्धतीने बँकेला ठणकावून सांगितलं. जर तुमच्या लोकांनी पुढच्या अशा पद्धतीने येणाऱ्याला जर असं सांगितलं, दिशाभूल करायचा प्रयत्न केला आणि याच्या पाठीमागे कोण आहेत तुम्हालाही माहित आहे, तुम्ही समजून घ्या. आपल्या तालुक्यातले काही महाभाग आहेत, हा कारखाना सुरू नाही झाला पाहिजे म्हणून बँकेला पुढे करून त्या पद्धतीने त्या येणाऱ्याला टोकायचे आणि ते थांबून जायचे. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होईल, कामगारांचा फायदा होईल, दळणवळण वाढेल, व्यापाऱ्यांमध्ये ही सगळी सुबत्ता येईल.